माननीय मंत्री श्री अनंतकुमार यांनी आपल्या अत्यंत दिलखुलास शैलीनं श्रोत्यांची मनं जिंकली. ते म्हणाले, Pune is a great city where there is a confluence of bhakti as well as shakti, jnana as well as shaurya. Sant Gnanadev as well as Chhatrapati Shivaji Maharaj. That has been the tradition of Bharatiya tradition and history. It has been Sri Ramakrishna Paramahamsa and Swami Vivekananda. स्वामी ब्रह्मेशानंदजी यांनी आभार मानले. A.B. Joshi and assembled respected monks and devotees. I have been allotted the most pleasant job as well as the most difficult job. It is pleasant because we feel extremely grateful to all the people who have assembled here to make this function successful. Especially, we feel blessed for the presence of His Holiness Srimad Swami Ranganathanji Maharaj. His presence here has indeed made the whole function vibrant with spirituality. I offer my humble pranams on behalf of the Ramakrishna Math Pune at his holy feet. In spite of रात्री शास्त्रीय संगीतातील दिग्गज गायक बंधू राजन साजन मिश्रा यांचं बहारदार गायन झालं. जो ही धारात ध्यान जो ही धारण ध्यान 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 जो धरत 22 एप्रिल हा दिवस स्वामी शिवानंद स्मृती दिन म्हणून साजरा करण्यात आला. कारण स्वामी शिवानंदांनी पुण्यात अल्पकाळ राहून इथे तपस्या केली होती. अहेतुक कृपा सिंधुम शिवानंदम नमाम्यहम्. आज बेळगावच्या रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी पुरुषोत्तमानंद महाराज यांच्या भक्तिसंगीतानं भक्तांची सकाळ उजळून निघाली. कृष्ण जय राम कृष्ण जय मंत्रे पुलकित गाया शुद्ध भक्ति रे तव श्री चरणी चेत जड मुनि सखया. राम कृष्ण जय मंत्रे पुलकित गाया शुद्ध भक्ति रे तव श्री चरणी चेत जड मुनि सखया. अज्ञानाचे तिमिर हरोनी उजळी हो मम हृदया. अज्ञानाचे तिमिर हरोनी उजळी हो मम हृदया. पहाट फाको दिशा उजळी
उजळू दे ज्ञान रवी ये उदया. कृष्ण राम कृष्ण जय मंत्रे पुलकित काया. शुद्ध भक्ती दे नव. आजच्या दिवसातला आकर्षण ठरावा असा कार्यक्रम म्हणजे सर्वधर्म परिषद. स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माची ध्वजा पाश्चात्य जगात नेऊन रोवली, तीच मुळी सर्वधर्म परिषदेत सहभागी होऊन. आजच्या या धर्मपरिषदेचा विषय होता माझ्या धर्मातील आध्यात्मिक आदर्श आणि आचार पद्धती. प्रथम इस्लाम धर्माचे प्रतिनिधी श्री मुझफ्फर सलीम यांनी आपले विचार मांडले. If Ayurveda helps with happiness, I'll accept it. Maybe some soul is in need. Maybe he has taken birth in Islam. And his soul is not being meant by that because perhaps it is not for him. And if he accepts whatever has been said in Hinduism, there's nothing wrong. I don't know why people feel it is wrong. Our sages have said that. Akashat patitam toyam yatha gacchati sagaram sarvadeva namaskaraha keshavam pratigacchati. I need not explain it to you, friends. You know it better than I know. But the same thing has been said in Persian also. As the poet, the Sufi says to the Lord, Bahar range ke khwahi jamami posh. He calls the Lord to be his beloved and says, Oh my Lord, whatever type of attire you want to wear, you do wear. यानंतर बौद्ध धर्माचे प्रतिनिधी भंते राजरतन यांनी बुद्ध कुणाला म्हणावं याविषयी बोलताना सांगितलं. सिद्धार्थ गौतम नाही. बुद्धांच्या अगोदर 27 बुद्ध झाले, हे 28वे बुद्ध होते. आणि बुद्ध धम्मामध्ये असं सांगितलं जातं की ते फक्त एकच बुद्ध नाही, प्रत्येक बसलेला मनुष्य, तो हिंदू, जैन, बौद्ध, ईसाई कुणी असो, प्रत्येक बसलेला मनुष्य अशी उच्च अवस्था, परमोच्च अशी उच्च अवस्था, तो निब्बानिक अवस्था तो प्राप्त करू शकतो अशी ग्वाही देतो. म्हणून बुद्ध म्हणजे एक व्यक्ती नाही, सर्व बसलेल्या माणसाच्या मनामध्ये बुद्धाचं बीज आहेच, त्याची वाढ करायची आहे, त्याचा विकास करायचा आहे, त्याला परिपूर्णता साधायची आहे. म्हणून धर्म कुठं आहे तर धर्म तुमच्या मनाशी संबंधित आहे. मनोपुबंगमा धम्मा मनोसेठ मनोमया मनसाचे पठुठेन भासती वा करोती वा तत्त्वनं दुःख मनवेती चक्कं वहतो पदं. बुद्ध या ठिकाणी म्हणतात की मन प्रमुख आहे, मनामध्ये जे निर्माण होत आहे, जे फादर फ्रान्सिस डिब्रेटो या सुप्रसिद्ध ख्रिश्चन विचारवंतानं ख्रिस्ती धर्मविचार विशद केले. शत्रूंना देखील तुम्ही आपल्या प्रेमाच्या त्या अनुभवामध्ये तुमच्या शत्रूला देखील समाविष्ट करून घ्या. आणि हे शत्रूवरचं प्रेम, हे ह्या प्रेमाचा कळस हा क्षमाशीलतेमध्ये गाठला जातो. आणि ते स्वतः प्रभू ख्रिस्तानं खुर्सावर असताना आपल्या विरोधकाकडे पाहून म्हटलं की हे पित्या, हे परमेश्वरा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. वास्तविक ते जे काय करत होते ते त्याने मुद्दामून केलेलं होतं, विचारपूर्वक केलं होतं. पण ख्रिस्ताचं प्रेम हे आईचं प्रेम असल्यामुळे आई कधीच दोष देत नाही, आई पदराखाली घेते. ख्रिस्ताने, परमेश्वराने, ख्रिस्त माऊलीनं आपल्या विरोधकाला देखील आपल्या पदराखाली घेऊन त्यांना जगण्याची आणि नवीन जीवनाची एक संधी दिली. हे प्रेम आहे. शेवटी स्वामी श्रीकरानंद यांनी हिंदू विचार पद्धतीचं ध्येय काय हे स्पष्ट केलं. हिंदू धर्म भी वैज्ञानिक दृष्टिकोण लिए हुए है. जिस प्रकार विज्ञान में कोई भी सिद्धांत किसी एक व्यक्ति के द्वारा निकालने से उसको मान्यता नहीं मिलती, उस पर विचार विमर्श होता है, उसी प्रकार हिंदू धर्म पे भी यह मान्यता रही है कि कोई भी सिद्धांत, कोई भी अनुभव, उस पर भी विचार होना चाहिए. वादे वादे जायते तत्वबोध.
विवाद विचार करने से ही मानो जो सत्य है वो सामने आता है। और इसीलिए यहाँ पर वह धार्मिक ये वैज्ञानिक दृष्टिकोण हिंदू धर्म में सदैव रहा है। अखेरीस स्वामी प्रभानंद यांनी धर्म हा त्याच्या जागी उदार भाव घेऊनच असतो, परंतु राजकारणानं तो रंगवला गेला तर मात्र गल्लत होते असं सांगून या सर्वधर्म परिषदेचा समारोप केला. Religion and politics have been mixed up so much that it has become a very, very difficult situation. In the name of religion, it is the politicians which are having their ways. And unfortunately, we have not been able to distinguish between these two. Swami Vivekananda, who represented India in the World Parliament of Religions in 1893, he very openly declared the traditional values of India, and at the same time, he strongly believed that people will come together and will not fight any further. आजच्या दिवसातला आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे यतिपूजन. शुचित्व आणि तप यापुढं सामान्य माणूस नेहमीच आदरानं झुकतो. संन्यासी हा पावित्र्य आणि तप या दोन किनाऱ्यांमधूनच प्रवास करीत असतो. त्याच्या या तपपूत आणि शुचिरभूत जीवनाचं पूजन म्हणजेच यतिपूजन. या ठिकाणी तर 350 यती एकत्र आले होते. तेव्हा भक्तांच्या विनंतीला मान देऊन मठाच्या सहकार्यानं हा अभिनव असा यतिपूजन सोहळा आयोजित केला होता. श्रद्धेनं यतिवरांना दान दक्षिणा देण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर यतिपूजन ही घटना मठाच्या इतिहासात पहिलीच म्हटली जाईल. संध्याकाळच्या जाहीर सभेत व्यासपीठावर श्रीमद स्वामी गहनानंदजी महाराज, स्वामी भौमानंदजी, न्यायमूर्ती श्री P.N. भगवती तसंच बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष श्री S.M. दत्ता आदी मान्यवर विराजमान होते. औद्योगिक जीवन आणि आध्यात्मिक आदर्श यांचा समन्वय या अत्यंत आगळ्यावेगळ्या विषयावर बोलताना श्री दत्ता आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात म्हणाले, like to revert to Swami Vivekananda again, and I quote, he says, life with all its failures and successes, with all its joys and sorrows, can be one succession of sunshine only if we are not caught. That is the one cause of misery. We are getting attached, we are getting caught. Therefore, says the Gita, work, but be not attached, be not caught. From this quote, from the prophet of the Vedanta, we can just see the hint of a practical way to establish the hypothesis which I have just postulated. And that hint lies in objectivity, non-attachment. I must hasten to add, however, that practicing and mastering Sri Ramakrishna has said, Jiva is Shiva. Who can show mercy to him? No mercy, but service by looking upon man as God. This unique teaching of Sri Ramakrishna was proclaimed by him in course of a remarkable incident that took place one day at Dakshineshwar in the year 1884. The master was sitting in his room surrounded by devotees
one of whom was Narendranath. There arose the topic of Vaishnava religion, briefly explaining the essence of that religion. The master said, quote, the doctrine teaches that श्रीमद स्वामी गहनानंदजी महाराजांच्या आशीर्वादपर भाषणानंतर एक छोटासा परंतु हृद्य कार्यक्रम झाला. तो म्हणजे मंदिर उभारणीच्या कामात प्रत्यक्ष जबाबदारी उचलणारे स्थापत्यशास्त्रज्ञ श्री नरेंद्र डेंगळे यांचा प्रथम सत्कार करण्यात आला. मुख्य अभियंता श्री विष्णू जोशी यांनाही स्मृतिचिन्ह देण्यात आलं. या भव्य मंदिर बांधणी मागे असलेल्या या कलाकारांनी आपल्याला मिळालेल्या दुर्लभ संधीबद्दल अंतःकरणपूर्वक धन्यता प्रकट केली. Revered Vice President ji, Swami Bhaumanand ji, Chief Justice Bhagwati, Mr. Datta, devotee friends, it has been a single most honor to be associated with Ramakrishna Math to design this marvelous temple. As students of architecture, we never were taught to design temples. We studied them in history, and never ever was a design exercise conducted. So for me, who was trained in this contemporary tradition, to design the temple was a very difficult task. And I considered myself fortunate that my guru, Mr. Kanvinde, called me and asked me to design this temple. I have considered 2 or 3 very important things in this temple design. The first is the association of the Bellur Math image that all the devotees and the common man has with the temple. So from that visual imagery, we have tried to build something which is entirely new, contemporary, but is inspired by the tradition. So in terms of proportion system, in terms of confluence of religious forms, in terms of technology, we have tried to demonstrate something different. To design a temple, we require tremendous inputs from various teams, as was explained by Mr. Datta, in a spirit of excellence. The spirit of excellence cannot be achieved or aspired without the architectural staff that I had, young, imaginative, and inspired. The structural engineer, Sri Vishnu Joshi, who helped make this into a reality in terms of using technology. And all the details of the temples, I think, are mentioned in this brochure, which I invite you to read. And the contractors who built this, Mr. Bedasgaonkar, who did the shikharas and used the technology, and Mr. Nambiar, who constructed the main building of the temple, all have been extremely valuable contributions. All of this would not have been possible without the blessings of Swami Bhaumanand ji. As I said before, I am not trained in the Sthapati tradition, so I didn't have encouragement and understanding and compassion. And all this I say with tremendous gratitude. Without that, this would not have been possible. So today I remember my architectural staff and all the colleagues who contributed on this temple. And I invite you to look at this temple from all 3 levels of experiencing
which is mentioned in the Indian tradition. The first level is the gross experience, that is visually looking at it. The second experience is the subtle experience, which you can sit and walk into every corner, understand the space. And the third is the transcendental experience, which I hope that this temple can offer to every individual here. Thank you very much. रात्री सुप्रसिद्ध भजन सम्राट श्री अनुप जलोटा यांच्या भजन संध्या या कार्यक्रमाचा रसिकांनी मनमुराद आस्वाद घेतला. चंद्रामणि खुदी राम ने पाया, तीन जगत का त्राता, धन्य हुई भारत की धरती, धन्य हुए माता पिता, धन्य हुई भारत की धरती, धन्य हुए माता पिता. ये पंक्ति एक बार मैं गाता हूं, एक बार आप गाएं. धन्य हुई भारत की धरती, धन्य हुए माता पिता. जैसे सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया, जैसे सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया, ऐसा ही सुख मेरे मन को मिला है मैं जब से शरण तेरी आया. तेरी आया मेरे राम. सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया, ऐसा ही सुख मेरे मन को मिला है मैं जब से शरण तेरी आया मेरे राम. सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया. राम राम सीता राम, 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 राम राम सीता राम. राम राम सीता राम. जैसे सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया, ऐसा ही सुख मेरे मन को मिला है मैं जब से शरण तेरी आया मेरे राम. सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया.
रहा हो किनारा, मिल ना रहा हो किनारा। सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरवर की छाया, ऐसा ही सुख मेरे मन को मिला है मैं जब से शरण तेरी आया। मेरे राम 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 सीता राम, राम राम सीता राम, राम राम सीता राम, राम राम सीता राम, राम राम सीता राम। जैसे सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरवर की छाया, ऐसा ही सुख मेरे मन को मिला है मैं जब से शरण तेरी आया। मेरे राम, सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरवर की छाया, तरवर की छाया, तरवर की छाया। दिनांक 23 एप्रिल हा स्वामी विज्ञानानंद स्मृती दिन. स्वामी विज्ञानानंद यांचं शिक्षण पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झालं होतं, म्हणून हे औचित्य साधलं गेलं. आजन्मज्ञान विज्ञान निष्णाताय महात्मने विज्ञानानंद पादाय भूयो भूयो नमोस्तुते. दिनांक 23 एप्रिलला संध्याकाळच्या जाहीर सभेत विज्ञान आणि अध्यात्म यांच्याशी निगडीत अशा आजच्या लोकप्रिय विषयावर बोलण्यासाठी स्वामी प्रभानंद तसंच डॉक्टर राजा रामण्णा, डॉक्टर व्ही जी भिडे असे नामांकित शास्त्रज्ञ व्यासपीठावर होते. रामकृष्ण मठाशी आपण फार पूर्वीपासून परिचित आहोत असं सांगून डॉक्टर राजा रामण्णा म्हणाले, being used for the purpose, and I wish the Ramkrishna Mission here great intellectual activity of this hall. I have been connected, not directly, but indirectly, with the Ramkrishna Mission for now nearly 70 years. In the sense that the Ramkrishna Mission in Mysore used to be just behind our house, or I should say the other way. Our house was behind. And it happened that Swami Ramanathananda was a junior monk and I was just not even a schoolboy. But he used to come and speak very sweetly and gently to all of us. And so we were all attracted to go for prayer in the evening. And somehow, this is a very unscientific statement I make. दिनांक 23 एप्रिलच्या रात्री श्री संजीव अभ्यंकर या तरुण गायकानं अभंग रंग हा कार्यक्रम सादर केला. आपल्या मुलायम आवाजात त्यांनी केलेली अभंगांची मांडणी भक्तिपुष्पांची आगळीच उधळण करून गेली. कशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवी कान्हा, मुरली वाजवी कान्हा. पैलती
हरे बाजरी मुरली नदी भरली यमुना पैलतीरी हरे बाजरी मुरली नदी भरली यमुना पैलतीरी हरे बाजरी मुरली नदी भरली होत असे मनाचे उन्मन मनाचे उन्मन होत असे विठ्ठल सावळा पंढरी उभा विठ्ठल सावळा पंढरी उभा धन्य त्याची शोभा धन्य त्याची शोभा धन्य त्याची शोभा शोभत शोभत विठ्ठल सावळा पंढरी उभा विठ्ठल सावळा विठ्ठल सावळा विठ्ठल सावळा पंढरी उभा. दिनांक 24 एप्रिल हा दिवस श्री शारदा देवी स्मृती दिन म्हणून साजरा करण्यात आला. पवित्रं चरितं यस्या पवित्रं जीवनं तथा पवित्रता स्वरूपिण्यै तस्यै कुर्मो नमो नमः. सायंकाळच्या जाहीर सभेसाठी श्री शारदा देवी मातृत्व का परमोच्च आविष्कार हा विषय होता. मान्यवर वक्ते होते स्वामी सत्यरूपानंद, अलाहाबादच्या डॉक्टर राजलक्ष्मी वर्मा आणि आदरणीय सुनील चिंचोळकर. माताजींचं व्यक्तिमत्व हे अत्यंत अद्भुत व्यक्तिमत्व आहे असं सांगून डॉक्टर राजलक्ष्मी वर्मा म्हणाल्या, माँ शारदा के विषय में बोलना दुष्कर, इसलिए कि उनका व्यक्तित्व कुछ अद्भुत व्यक्तित्व है और उस व्यक्तित्व के अनेक पार्श्व हैं. जैसे कि कोई बहुत तराशा हुआ हीरा हो और जिस ओर से उस पर आलोक की किरण पड़ जाती है वहाँ एक नया रंग दिखलाई पड़ता है. इस तरह से माँ के व्यक्तित्व के बहुत सारे पार्श्व हैं जिनकी व्याख्या एक साथ संभव नहीं है. यूं भी इतने अल्प समय में उनके व्यक्तित्व को समग्रता पूर्वक समेटना यह संभव नहीं है. माँ के व्यक्तित्व की जो सबसे बड़ी विशेषता है और जिसके कारण उन पर बोलना थोड़ा कठिन लगता है मुझे, वो ये है कि उनका व्यक्तित्व बहुत साधारण होते हुए भी अत्यंत असाधारण और अत्यंत असाधारण. श्री सुनील चिंचोळकर यांनी भावपूर्ण शब्दात माताजींचं जीवन म्हणजे वात्सल्य रसाचं महाकाव्य आहे असं सांगितलं. जीवन म्हणजे कारुण्याचा एक महासागर आहे. माताजींचं जीवन म्हणजे वात्सल्य रसाचं एक महाकाव्य आहे. स्वामी विवेकानंद म्हणत असत की माता शारदा देवी म्हणजे प्रेमाची घनीभूत मूर्ती. आणि नुसतं प्रेम नाही तर ते परमप्रेम आहे. प्रेम ही एक महान शक्ती आपल्याला माताजींच्या जीवनामध्ये पाहायला मिळते. प्रेम आणि पावित्र्य यांचा घनीभूत आविष्कार म्हणजे माताजींचं जीवन आहे. आपल्याला अन्य काही महापुरुषांच्या जीवनात पाहायला मिळतं की त्यांच्या पत्नीला त्या जीवनामध्ये सहधर्मचारिणी होताना काही त्रास झालेला आहे. चैतन्य महाप्रभूंची जी पत्नी आहे ती यातून दुःखी झालेली आहे. योगी अरविंदांनी विवाह केला, त्यांची पत्नी जी आहे ती आपल्याला नवऱ्याबरोबर काम करता येत नाही म्हणून यातून दुःखी आहे. माता शारदा देवीच्या स्वामी सत्यरूपानंदांनी कणशः क्षणश्चैव या भावानं
माताजी कसं मातृत्व जगल्या हे विशद केलं. और उसकी व्याख्या पर तुम थोड़ा विचार करके देखिए. माँ क्या थी इस दृष्टि से जब हम विचार करें, माँ का व्यक्तित्व क्या, माँ का संपूर्ण व्यक्तित्व, उसके व्यक्तित्व का कण कण मातृत्व से परिपूर्ण था, जो क्षण क्षण अभिव्यक्त होता रहता था. ये उसकी विशेषता है. ये बिना चिंतन की इसकी धारणा नहीं हो सकती. बिना चिंतन के शब्द जाल सा प्रतीत होगा. माँ के संपूर्ण व्यक्तित्व का कण कण मातृत्व से परिपूर्ण था, जो क्षण क्षण अभिव्यक्त होता रहता. वैसे मातृत्व बहुत से महिलाओं में, पुरुषों में भी या रूप में कण कण में व्याप्त तो है, किंतु उसकी अभिव्यक्ति क्षण क्षण में नहीं होती. रात्री श्री शेखर कुंभोजकर या गुणी गायकानं संतवाणी हा कार्यक्रम सादर केला. आपल्या भरदार आवाजानं आणि रसपूर्ण शैलीनं त्यांनी श्रोत्यांना भक्तीच्या साम्राज्यात अलगद नेऊन सोडलं. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू. चंद्रभागेच्या पाण्याने, चंद्रभागेच्या पाण्याने, चंद्रभागेच्या पाण्याने, चंद्रभागेच्या पाण्याने, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंगनाऊ. चंद्रभागेच्या पाण्याने, चंद्रभागेच्या पाण्याने, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंगनाऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ. होऊन निसर्ग नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल, अबीर गुलाल,
रंग अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग दिनांक 25 एप्रिल हा समारोहाचा अखेरचा दिवस. हा दिवस स्वामी अभेदानंद स्मृती दिन म्हणून साजरा करण्यात आला, कारण स्वामी अभेदानंदांनी या पुण्यनगरीस भेट दिल्याची पवित्र स्मृती आहे. शास्त्रज्ञाय प्रशांताय वेदांत प्रतिपादिने नमोस्त्वभेदपादाय ज्ञान विज्ञान दीप्तये. सायंकाळच्या सभेत डॉक्टर व्ही रा करंदीकर, डॉक्टर स्वर्णलता भिशीकर तसंच श्री सुनील चिंचोळकर वक्ते म्हणून उपस्थित होते. डॉक्टर व्ही रा करंदीकर आपल्या भाषणात म्हणाले, थोड्या शब्दात मांडावा अशा प्रकारचा नाही. कितीही विचार केला तरीही असामान्य व्यक्तिमत्व आपण पुरा अर्थानं आकलन करू शकू असं आपल्याला वाटत नाही. आकाशाच्या अनंतत्वाची कल्पना ज्याप्रमाणे करत जाऊ आणि अखेर अनंत अनंत असं म्हणत स्वस्थ राहावं, त्या प्रकारची ही रामकृष्ण विवेकानंद हे दोन व्यक्तिमत्व आहे. भगवान श्री रामकृष्णांच्या संबंधी असं म्हटलं गेलेलं आहे, रोमारोला यांनी उद्गार काढलेला आहे की या भारताचं 3-3.5 वर्षाचं आध्यात्मिक संचित ज्या ठिकाणी आपल्याला एकत्रित झालेलं दिसतं ते स्थान. सायंकाळी श्री विजय कोपरकर यांनी भक्ती संगीताचा बहारदार कार्यक्रम सादर केला. जनक हा जगाचा जीवन गसा, तो हरी आमुचा नंदागरी, तो हरी आमुचा नंदागरी, जेतुनी उकार प्रसवे ओंकार, जेतुनी उकार प्रसवे ओंकार, तोची हाशी धर गोकुळी वसे, जेतुनी उकार प्रसवे ओंकार. नमो ये वैकुंठी, 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 नमो ये नमो ये वैकुंठी, नमो ये वैकुंठी.
उत्तम रीतीनं हा सोहळा पार पडावा म्हणून या देवाघरी कितीतरी हात सेवेला राबत होते. पोलीस यंत्रणा, टेलिकॉम, अग्निशामक दल, ॲम्ब्युलन्स, विक्री विभाग, जमलेल्या 350 साधूंची भोजन व्यवस्था वेगळ्या मंडपात काळजीपूर्वक पाहिली जात होती. अग्रसेन भवनात भक्तांची भोजन व्यवस्थाही आपुलकीनं केली होती. भक्तांसाठी ही भोजन व्यवस्था म्हणजे प्रसादच. हजारो भक्त सतत 5 दिवस या मंडपात तृप्त होत होते. श्री श्री मा साक्षात अन्नपूर्णा इथं बसून जणू त्यांना ही तृप्ती प्रदान करत होती.
जमलेल्या साधूंपैकी सुमारे 250 साधूंनी आसपासच्या तीर्थांना व प्रेक्षणीय ठिकाणांना भेटी दिल्या. त्यांच्या या सर्व यात्रेचा प्रबंध पुणे मठातर्फे करण्यात आला होता. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यानं पावन झालेला सज्जनगड, तसंच भीमाशंकर, कृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर ही 3 ज्योतिर्लिंग,
शिवाय अजंठा वेरूळ ही प्रेक्षणीय स्थानं साधुजनांनी पाहिली. सातारा, नाशिक, नगर, औरंगाबाद येथील स्थानिक भक्तांनी स्वयंस्फूर्तीनं या साधूंचं आतिथ्य केलं आणि त्यांच्या सत्संगाचा लाभ घेतला. सतत 7 दिवस चाललेला हा ज्ञान, भक्ती, कर्म आणि दान यांनी काठोकाठ भरलेला देवाघरचा सोहळा संपन्न झाला. 1890 साली श्री माताजींनी ठाकुरांपुढे कळवळून केलेल्या प्रार्थनेमुळे तिच्या संन्यासी पुत्रांच्या शिरी छत्रछाया मिळाली, तर गृहस्थ संतानांना आपला माथा टेकायला आश्रय मिळाला. आजचं हे रामकृष्ण मंदिर म्हणजे त्याचंच एक विशाल फलस्वरूप आहे. या नूतन मंदिराच्या पहिल्या 9 पायऱ्या या भक्तीच्या साधनांचं प्रतीक मानल्या. तर दुसऱ्या 9 पायऱ्या या पारमार्थिक नवविधा भक्तीचं प्रतीक. त्या सर्व नेटकेपणाने चढून वर आल्यावर आपल्याला श्री रामकृष्णांच्या सगुण साकार रूपाचं दर्शन होतं. त्या दर्शनाच्या ओढीनं अनेक पावलं इथं चालत राहोत आणि त्या दिव्य विश्वप्रेमाच्या राज्यात करुणामयी ठाकूर आपलं बोट धरून आपल्याला घेऊन जावोत, हीच त्यांच्या पादपद्मी प्रार्थना.